तुमचा ते याचा बोरिंगचा विषय मी आता 2 महिने झाले असेल, मी 2-3 वेळा फोन केला, मॅडम ते आपसी बसून घ्या दोन्ही यांना, पाणी टंचाई चालू झाले, बसवतो ना. त्या दिवशी बुधवारी पण मी आता 5 तारखेला मी याचा व्हिडिओ काढला ना भाऊ, 5 तारखेला व्हिडिओ काढा, एप्रिलला 5 तारखेला व्हिडिओ काढून त्यांना पाठवला, तरी त्यांना रिप्लाय दिला नाही त्याच्यावर. तेव्हा थोडं त्यांना प्यायला होतं, नाही तर कुठं प्यायला पण पाणी नाही. एवढे 2 किलोमीटर अंतरावर बाहेर जातील का उन्हातानात? आता उन्हाच्या दिवशी 1 का 2 दिवशी जाते. 1 का 2 दिवसाचा प्रश्न हा. आता 3 महिने सतत 3-3.5 महिने आता पाऊस पडतो, पाणी भरतं. घरचं काम तर होतच नाही त्यांच्याकडून. तर घरचं काम होणंच कसं आहे, एवढा थोडा पाणी भरायचा एवढा ना. मग घरकुल आलं त्यांना पाणी मग कुठं ते विकत घेतात ना, विकत आणतात. 50-60 रुपये टाकी, 250 लिटर. नाही घरापुरी त्यांची घरकुलाने पूर्ण झाली, तिथून पण ग्रामसेवकावर पूर्ण करा ती पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्यांना कशी ती म्हणजे करता येतील मंजूर. यालाच पाणी भेटत नाही तर घरा काय पुरी होणार आहे? 1 दिवस माणूस आणेल विकत, 2 दिवस विकत आणेल, किती दिवस आणेल ना अंग पाणी भेटत पाणी पडतील. वर्ष तेच त्यांची परिस्थिती गावाची, नाही रस्ता नाही पाणी नाही काय नाही. 1 वर्ष आलं कधी वर्ष झाले. ग्रामपंचायतनी उन्हाळ्यात होतं, पण पावसाळ्यात एवढी बेकार रस्त्याची, ट्रॅक्टर वगैरे म्हणजे मांडी खड्डे पडतात रस्त्याला, सगळा चिखल पूर्ण. आता तुम्ही तर बघितलं असेल ना येता वेळेस. मग ग्रामपंचायतनी काहीच उपाययोजना केली नाही का याच्यावर? तुमच्याकडे लक्षात दिला नाही का? एवढी वर्ष झाल्या काही सुधारणा केलेली नाही तर काय. 1962 साली ग्रामपंचायतची ग्रामपंचायत गारगावची स्थापना झालेली आहे. ही पाणी टंचाई असताना मग तुम्ही सरपंच ग्रामसेवकला सांगितलंय का? हा सांगितले ना, म्हणजे ग्रामस्थांचा म्हणजे त्याचे कधी ना कधी म्हणजे काय बोलतात ते ग्रामसभा असली का त्यांचा विषय असतात. मग ते काय बोलले का काय? हापशी वगैरे आता म्हणजे दिल्यात, त्या हापशीला म्हणजे लागले पाणी, पण त्यांनी अजून पाईप नाही टाकले त्याच्यात. नाही पाईप वगैरे सगळे टाकलेले, पण हापशी बसवायची राहिली, पण हापशी बसवायला पण आता 3 महिने जवळ झाले, हापशी बसवलेलं नाही. आता ते पाणी वापरात आलं असतं लोकांच्या. अद्याप तर एक पुढचा महिना आहे, मग तुम्ही कसं काय पाण्याचं अद्याप काय करायचं आता? बाई माणसं त्याहून वाढलेलं बाई माणसाच्या डोक्यावर हांडा घेऊन बाई माणसाच्या डोक्याला केस नाही राहिलं, केस नाही राहिलं विचारा. नाही भेटत नाही इकडं म्हणजे कामधंदा आला दिवस पूर्ण ते पाण्यावरच त्यांचा अख्खा दिवस निघून जातोय, कामावर नाही का कुठेच नाही. एक दूध घेऊन येत नाही, ती उतरी पाण्यानं थोडं का पापी सकाळची उठून डोक्यावर हांड घेतात जाता. बाई माणसाला जा ना बांधणार ना, दम लागतो आधी रस्त्यात म्हाताऱ्या बायका. काही माणसं पण नदीवर जातात ते गाडी वगैरे घेऊन, बाटली घेऊन, म्हणजे पाण्यात म्हणजे ते पण तिकडे ते काय बोलतात ग, अरे नाही आंबकुंडाकड काय